सद्गुरु सन्मान श्री गुरुजन तापे पुण्य पापे झाले वन समती ज्ञान गंगे ज्ञानी निश्चित गुरुराया नंदी गोपाल जेर समर्थ राजा सगुणास रामेश्वर जय राजा सगुणास भक्से राजा सपनासी राजा सपनासी रणजीत महाराज की जय राजा सपनासी हरिचंद्र महाराज की जय। ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशक दुसरा समास आठवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः श्री सद्गुरु रणजितेश्वराय नमः श्री सद्गुरु हरिचंद्रेश्वराय नमः। श्रीराम ऐका सत्य लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता वयसी बाणे सद्विद्यांगी सद्विद्येची जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐका संतोष परम वाटे भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशील दीन तत्पर केवळ अमृत वचनी परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदर अतिशयशी परम ज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयशी भक्त आणि नैरेश्यता सर्वज्ञ आणि सरलता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्राशी राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक कारुण्य आणि नेमक अतिशयशी मित्राचारी कुळाचारी विद्यारी निर्विकारी धनंतरी परोपकारी पद्महस्ती कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैभवजनी वैभव आणि भगवतप्रज्ञी अत्यादरे तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुती आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधू पवित्र पुण्यशील अंधशूद्ध धर्मात्मक उपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्य धारणा वृत्ती श्रुती स्फूर्ती विणामुक्ती युक्ती श्रुतिमती परीक्षा दक्षदूत लोककार्तिक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारी सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समय प्रसंग राणे कार्यकारण चिन्ह जाणे विचक्षण बोलणे यावत साक्षी साधक आगमनिकम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चय करते पुरस्करणी जवळसी गुरुदर्दी कायदेशी वासक
हितकारी वाग्दये दूत परेशोपहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी उषाते जगमित्र शेषद कुशल वक्ता सकल असो निष्ठुर निरूपणे शब्दार्थ जाऊच भेदी वेवादी रहित संवादी संग्रहित निरूपाची रसारहित अपोली निर्दोष निर्मत्सरी विमर्ज्ञानी निषेधात्मक समाधानी आणि भजक असोनी साधक रक्षी सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप योगरूप आत्मरूप सर्वत्राशी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत विद्यावंत बळवंत लक्ष्मीवंत लक्ष्मणवंत कुळवंत सुस्मित भगवंत दयाळू बुद्धिवंत गुणवंत श्रेष्ठ बुद्धिवंत बहुधानिष्ठ ईशावंत सदा संतुष्ट विस्फुरितरागी सोवैसे उत्तम गुण हे सत्सिद्धेचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिने रूपलावण्य अभ्यासित नये सहज गुणासन करे पणे काही तरी गाय सोये अंगारूप गणाची ऐसी सत्सिद्धेची परवी सर्वत्रापासी असावी परिविरत पुरुष अभ्यासावी अगत्य रूप इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सच्चिद निरूपणां समषष्ठ राजा सद्गुणां सिद्धरामेश्वर महाराज राजा सद्गुणां श्री भाऊसाहेब महाराज वाचून पातोळी दत्ता पातोळी वाचू दासबोध गुरु शिष्यांचा संवाद दशकविसरा समासात वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः, श्री सद्गुरु रंजितेश्वराय नमः, श्री सद्गुरु अर्चनेश्वराय नमः. श्रीराम सत्सिद्धेचे लक्षण परमशुद्ध सुलक्षण चार घेता बळीची बाणे सच्चिदेचे तो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण एकता संतोष परम वाटे सात्विक प्रेम शांती क्षमा दयाशील तत्पर केवळ अमृत वचने परम सुंदर आणि चतुर परम सभा आणि धीर परम संपन्न आणि उदर अतिशय श्री ज्ञाता आणि भक्त महापंडित आणि निरंतर महातपस्वी आणि शांत अतिशय पुस्तक समास आठवा ना. सुत्वगुण झालेलं मागच्या वेळेला. हां सॉरी कंट्रीगुण झालं.
ग्रंथ नाम दास बोध दशरा समास